तर हॅलो गाईज, नमस्कार, राम राम मंडळी. पण एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, मी आता चाललोय भटकंती सोबत परत एकदा आपलं ट्रिपसाठी चाललो त्यांच्यासोबतच. आणि आता चाललोय आम्ही आदराई जंगलला. माझं मोबाईल घ्यायला होतं घरी, अँड्रॉइडवाला. ते अँड्रॉइडचं घेण्यासाठी चाललं होतं. तुम्हाला माहीतच आहे, माझं आयफोनचं हरवलं होतं. म्हणजे मोबाईलचं हे गेलं, डिस्प्ले गेलता. तो डिस्प्लेचा आम्ही बसवला, परत एकदा हे करतो. आणि दुसरी गोष्ट झाली मला सांगायची, तर डिस्प्ले आणि कॅमेरा दोन्ही खराब झालेला आहे माझ्या मोबाईलचा. तुम्हाला क्लिअरिटी दिसत का नाही मला माहित नाही. इथे सगळ्यांचे आयफोनच आहेत. ते आयफोनच आता त्यांच्यामध्ये शूट घेणार आहे. मग पुढच्या पुढे बघूया. आणि आता सध्या तर आलो मी पनासला. जे ड्रायव्हर आहेत त्यांचं इथं घर आहे. आणि तिथून आम्ही जातोय क्रोमापाशी शशांकच्या घराजवळ. मग तिकडनं आम्ही कंटिन्यू करू. माईक तर मी घरीच विसरलोय. माईकचा पण प्रॉब्लेम आलेला आहे. आता बघूया काय काय होत आहे. नमस्कार सर, कसं काय? काय नाही निवांत. चला. तर मंडळी, आम्ही आता पोहोचलो आहोत टेंभुर्णीपाशी. लवकरच पोहोचलो. आमचे हेवी ड्रायव्हर खूप चांगले आहेत आणि खूप चांगलं त्यांचं ट्रॅव्हलिंग आहे. आणि आता आम्ही शिवतारा हॉटेलपाशी थांबलो आहोत चहा पिण्यासाठी. आणि वॉशरूम वगैरे करून झालंय आणि लवकरच पोहोचलोय आम्ही. आणि इथून पुढचं जर्नी तुम्ही बघू शकाल. आणि माझे चांगलेच मित्र झाले त्यांच्या, म्हणजे 6-7 जणच आहेत, पण एकदम छान मित्र झालेत त्यांनी. आणि बघू शकता तुम्ही यांना दोघांना. तर मंडळी, आम्ही आता थांबलो आहोत एका ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी. आणि आता पहिले आम्ही सीएनजी भरणार. सगळेजण उतरलो गाडीमधनं. आता गाड झोप लागली होती. रात्रीचे किती वाजले ते सुद्धा मी बघितले नाही. आणि आता इथून पुढे आम्ही जाणार आहे. डायरेक्ट सकाळीच पोहोचू असं वाटतंय मला. आणि झालं, आमची सीएनजीची गाडी लागली आहे. पोरं पोरं फोटो सुद्धा काढतात त्या ट्रिप मधले, आय थिंक. आणि माझं स्टोरेजचा प्रॉब्लेम असल्यामुळं माझं अर्धा ब्लॉग शशांकच्या मोबाईलमध्येच आहे आणि अर्धा माझ्या मोबाईलमध्ये असेल. आणि त्यांचं झालंच आहे आता. बघूया आपण पुढे काय होतंय. तर मंडळी, आता वाजलेत रात्रीचे 2:15, 3:20 होतील आता थोड्या वेळात. आम्ही आता आमच्या तिसऱ्या स्टॉपवर थांबलोय, म्हणजे तिसरा ठिकाण जो आम्ही तिथं रेस्ट घेतलाय आणि थोडा वेळ गाडीला आराम दिलाय. आणि मुक्ता देवीचं मंदिर आहे मांजरेवाडीपाशी. आणि भयानक सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. इतकं छान, म्हणजे रात्रीचं इतकं छान चमकून येतात ना लाइटिंग. माझा कॅमेरा खराब, म्हणजे आपला डिस्प्ले गेला आहे मोबाईलचा, तुम्हाला माहीतच आहे. आणि त्यामुळे थोडंसं आमची गाडी जिथे थांबली आहे, त्यामुळे थोडंसं मला प्रॉब्लेम येतो. फ्रंट कॅमेऱ्याने मला शूट करता येत नाही आहे. मला बॅक कॅमेऱ्यानेच करता येतं, कारण की माझं पूर्ण हे फ्रंट कॅमेऱ्याचं पूर्ण माती झालेली आहे. आणि इथं मंदिर खूप छान बनलेलं आहे. मला ते खूप आवडलं, कारण की असं मंदिर बघायला मला सहसा कमी भेटतं. सोलापुरात तर नाही भेटलं मला आत्तापर्यंत एवढं छान आणि शांत मंदिर आहे. छोटेफार देवाचं आहे. छोटे म्हणजे आत छोटे आहेत, पण मंदिर छान बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता. कलर वगैरे छान केलेत त्यांनी. मला पण आवडलं. आणि 3 सलग 3 आहेत. तिकडे महादेवाचं असेल. इथं मध्ये काहीतरी वेगळंच आहे. मध्ये मला नाही माहिती. झूम होईल आय थिंक. हां, आहे कुठलेतरी आहे. इथले कोणतं रहिवासी माझे जर ब्लॉग पाहत असाल तर तुम्ही कमेंट करू शकता. एवढं तर व्हायरल नाही होणार आजचा हा व्हिडिओ, बट होईल आय थिंक. केलं पाहिजे व्हायरल. आणि आता मी पण थोडं वेळ रेस्ट करतो, कारण की मी पण रात्रभर जागलेला आहे. आणि मांजरवाडीपाशी थांबलो आहे. आणि इथून आम्ही पहाटे 5 वाजता आत जाणार आहोत, कारण की एवढं रात्रीचं आम्हाला जाण्यासाठी परमिशन नाही आहे कोणालाच. 5 वाजता आतून ओपन होईल, म्हणजे हे इथून आत जायला आम्हाला 5 वाजता परमिशन देणार आहेत त्यांनी. म्हणजे परमिशन घ्यावं लागते 5 वाजल्यापासून. इथून काहीतरी 1 तासा एवढं अंतर आहे. तर मंडळी, 5 वाजेपर्यंत मी रेस्ट करणार आहे. मग तिथून आपली जर्नी स्टार्ट करूया. आणि आमची ही गाडी आहे. तुम्ही गाडी बघू शकता. आणि भैयाने खूप मस्त असं गाडी चालवली आहे. खूप मस्त असं आम्ही गाणे ते वाजवत करत मस्त आलेलो आहोत. खूप छान वाटलं. ओके. वर पाऊस 100% लागणार आहे. रेनकोट तर घ्यावंच लागणार. रेनकोट आणून नाही, उगाच वरून भिजून आला तर चमच्यातच द्या रे. थांबतो आम्ही. कुठं अरे रस्त्यामध्ये थांबतो. नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना मंडळी. आणि आता आम्ही चाललो आमच्या ट्रेकिंगला.
मी घेणार होतो पार्टीच्या टायमाला व्लॉग, कारण चांगलाच होता सीन. इकडं पूर्ण तलाव आणि इकडच्या साईडला पूर्ण तलाव आणि मधून आम्ही रस्ता जात आहे आणि पूर्ण इकडून तिकडून धुके. आमच्या ड्रायव्हर भयांना पण दिसत नव्हतं समोरचं काय, आणि मग आता काय दिसतच नव्हतं हाईट कमी नसल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणताना आपले साथीदार पण खूप मस्त आहेत आपल्यासोबत. आणि असं तर तयार झालोय, पाऊस येण्याची वाट बघतोय. पावसात छान व्हिडिओ फोटो येतील. आणि तुम्हाला माहितीच आहे माझ्या फोनचं काय प्रॉब्लेम आहे, त्यानुसार आम्ही थोडेफार बॅक कॅमेरा फ्रंट कॅमेराने दोन्ही पण घेऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर आता चहा नाश्ता आणि चहा नाश्ता तर झालाय मस्त. मग आता चाललोय आम्ही ट्रेकिंगला. आमची ट्रेकिंग चालू केलं आणि दोघं तर फक्त फ्लिपफ्लॉप आणि ते क्रॉक्सवर ह्यानी ट्रेकिंग पूर्ण करण्यात येतात आय थिंक, असं वाटतंय मला. आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता, खतरनाक असा व्ह्यू आहे तिकडच्या साईडला वगैरे. इतकं क्लिअर दिसतंय का नाही मला नाही माहिती, बट छान आहे. हे आपली सगळी गँग आहे आणि आपण निघूया आता सध्या. मंडळी ह्या मोमेंटला म्हणजे काही बोलू काहीच कळत नाही आहे, बिकॉज इतका मस्त असं व्ह्यू आहे हा इकडचा. मस्त वाटत आहे, पूर्ण धुके सगळे, एकदम बेस्ट आहे इकडचा व्ह्यू. आणि असे इथं हे छोटासा वॉटरफॉल आहे मंडळी, बघू शकता. छोटे छोटा वॉटरफॉल इथं खूप तुम्हाला असे मिळतील. तुम्ही जर अंधेरी काय आदराई जंगलला येत असाल तर हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो असं वाटत आहे मला. आणि तिकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. ह्याच्यापेक्षा सुंदर सुंदर व्ह्यूज वरती भेटेल तुम्हाला बघायला. आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका, बिकॉज खूप मजा येईल. आणि काय सांगायचं झालं असेल तर, कमी जास्त असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि काही दाखवायचं असेल तर, म्हणजे दाखवायचं कमी वाटत असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही नक्की तुमची फरमाईश पुरी करू. आणि असे छोटे छोटे काय हे धबधबे धबाधबा बघण्यासाठी विसरू नका मंडळी. टीम बघू शकता, इतकं मस्त तिकडल्या साईडला दिसत आहे. व्हिडिओ मध्ये दिसेल का नाही माहित नाही, पण इथं आल्यावर तुम्हाला व्ह्यू एकदम खतरनाक वाटेल. आणि अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनल फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या सॉरी. आणि छान वाटत आहे. तर काय आम्ही जसं जसं पुढे जातो तसं तसं अशी धोक्यांची संख्या खूप प्रचंड प्रमाणाने वाढत आहे. आणि आमचे 2 गाईड्स आहेत, ते दोघं पण आता फ्लिपफ्लॉपवर आणि एक क्लॉक्सवर पूर्ण करणार आहेत. चॅलेंज घेतले त्यांनी दोघांनी पण. कसं होत आहे तर मी लास्ट पण बघा यांच्या पायाची हालत आणि त्यांची हालत काय होती. तर मंडळी या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत. या ठिकाणी अशी गर्दी आहे लोकांची, अशी अशी गर्दी आहे असं वाटत आहे की शाळेची सहल माझी तरी आली आहे. पूर्ण आमची ठोकळा प्रशालेची 70-80 लोकांची सहल आली आहे. सगळे पोरं शिकत आहेत आणि सगळे पोरं सर लोक सोबत चाललेत आमचे. असं वाटत आहे दोघं सर कोण सर असेल. आणि त्यांनी सगळ्यांना गायडन्स करत आहे सगळ्या मुलांना, तुम्ही आगे जाओ हम तुम्हारे पीछे हे. आणि लेजंड सर आहेत आमच्या सोबत खूप. आणि आधा पडू शकता. तर मंडळी सगळं शिकवलं आहे इथून तिथून. आणि सगळे शाळेची सहल अशी चालली, सगळं वाटत आहे सर्वांना. खूप छान. कॅमेरावर पोस्ट पडला असं पाणी पडलेलं आहे कॅमेरावरती. एक कंटेंट ब्लॉगरला कंटेंट टाकला काय गवळ्या आद्या बोल ना पाणी रे जो खतरों से के ना खिले वो किस चीज का ब्लॉगर. हम चिखलात न चाललो त्या चांगल्या रोडनी ना जाता फक्त आणि फक्त कंटेंट साठी इथे छोट्या छोट्या धबाधबा तुम्हाला को देखने को मिल रहा है गाइस. तर मंडळी तुम्ही बघू शकता माझ्या चारी बाजूनी पूर्ण फॉग म्हणजे फॉगच आहे नुसतं, दुसरं काही दिसत नाहीये. माझे 4-5 मित्र सोडले तर बाकी सगळीकडे फॉग आहे. आणि पुढे अजून आम्ही जातोय आदराईला पुढे. आणि छान बघूयात आम्ही, तुम्ही पण बघा आमच्या सोबत. आणि चिखल माती थोडी लाल माती आहे, घसरण्याचे चान्सेस खूप आहेत. शूज आहेत म्हणून ठीक आहे, बट घसरण्याचे चान्सेस आहे. कोण ह्यांच्यातलं घसरतील का सांगता येत नाही. घसरलं तर तुम्ही बघायला विसरू नका. आणि मी पण बघतो यांचं. माझ्या हातात कॅमेरा चालूच आहे, माझं स्टोरेज जरी भरला असलं तरी मी कॅमेरा चालूच ठेवलाय. आणि त्यांनी कसं कोण पडतं ते बघायची इच्छा आहे माझी. तर मंडळी तुम्ही अशा प्रकारे बघू शकता इथे पूर्ण असं गर्दी चालू झालेली आहे. आणि मंडळी छोटासा बोळखंडाचं सगळं एक वाट आहे, तिथून आम्ही जात आहोत. तुम्हाला क्लिअर दिसत नसेल कारण की मी मोबाईलला वॉटरप्रूफ कव्हर घातलेला आहे. आणि आपले सगळे सोलापूरचे मंडळी जात आहेत. आईला खेकडा दिसत आहे, मला खेकडा दिसत नाहीये कॅमेरामध्ये. दिसत ठीक आहे, नाही तर नाही ठीक आहे. तर मंडळी आपण जाऊया पुढच्या दिशेला. आणि मंडळी तुम्ही अशा प्रकारे माझा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर आता सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता पूर्ण सगळीकडून. आणि आपली सोलापूरची गँग तिकडे पुढे आहे. टोटली 7 जण आलो आहोत. आणि सगळेजण मस्त मजा करत आहेत. आणि
थांबूया इथेच. तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आमचा ट्रेक चालू झालेला आहे. खूप वेळापासून चालू झालेला आहे आणि मी अर्ध्यातून अर्धा व्लॉग घेत आहे कारण की माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालेलं आहे. मी आमच्या ट्रेकरच्या मोबाईलमधून शूट करत आहे. हा 16मधून शूट आहे. क्लॅरिटीचा डिफरन्स तुम्हाकडून येत असेल आणि हा जंगलचा व्ह्यू आहे मंडळी, तुम्ही बघून घ्या. तुम्हाला जर यायचं असेल आदराई जंगलमध्ये तर भटकंती टेरेसला आत्ताच तुम्ही फॉलो करून घ्या आणि त्यांच्या पेजला जाऊन लगेच विजिट करा. आमचे पोस्ट असतील किंवा यांचे पण पोस्ट असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एन्जॉय करण्यासाठी खूप आहे आणि निसर्ग जगायचं असेल तर जुलै ऑगस्ट या महिन्यात तुम्ही येऊ शकता. आणि ठीक आहे जूनमध्ये पण येऊ शकता, पण इतकं जास्त पाऊस नसेल. अशी ग्रीनरी वगैरे तुम्हाला नाही दिसणार. हां हो येतच आहे. आणि मंडळी तुम्ही भटकंती टेरेसला आत्ताच फॉलो करून घ्या आणि आमच्या टीम लिडरला आत्ताच भेटून द्या. ओके, थँक्यू सो मच. इथे मंडळी घसरगुंडी वाटा असे आहेत आणि खूप डेंजर असं स्पॉट आहे. तुम्ही बघू शकता माझी अवस्था काय झालेली आहे इथे. मंडळी स्टंटबाजी इथे होत आहे, तुम्ही बघू शकता. नको ते गुन्हा करायला मागच्या मागं पडतील पोरं. घाबरा लागला तिकडनं. होल्ड कर त्याला बरं, होल्ड कर. अरे फिंगर होल्ड कर. तर म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इकडे बघू शकता. फॉग इतकं मस्त येत आहे तिकडनं आणि इकडे स्टंटबाजी चालू आहे. आपल्या सोलापूरचे काही मेंबर्स इथे आहेत आपल्या ट्रेक सोबत आणि इथे 3 जण आहेत आणि मी एकटा आहे. चलो स्टार्ट टाइम. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल नाही दिसत असेल मला माहित नाही आणि आवाज बिलकुल येत नसेल कारण की वारा खूप सुटलेला आहे आणि मी तसंच ब्लॉग करत आहे आणि कॅमेराला लागलेला आहे आणि आपली चिरंजीव पडले आहेत. आई घातली यार, काय भाषा आहे माझी यार. शी शर्ट आहे सेम सेम. हे दुसरा हे माझे वडील आणि मी याचा भाऊ. पप्पाच बोले. काय करायला आणि ज्यांनी कोणी आलं नाहीत त्यांच्यासाठी इथूनच लांबनच दर्शन घ्या. लांबनच तुम्हाला नैवेद्य दाखवण्यात येईल आणि जे आले त्यांचं नशीब आहे आणि जे नाही आले त्यांनी घरातच बसा प्लीज. तर म्हणजे अशा प्रकारे मला पूर्ण बुटामध्ये पाणी गेलेलं आहे आणि हा नजारा आहे तुम्ही बघू शकता. खतरनाक यार, खतरनाक. असं वाटलं की मी एकटाच आलो आहे आणि खूप कमी लोक असतील पण भरभरून लोक आलेत यार. मध्ये कुठं फोटो काढून मला काहीच समजत नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा वॉटरफॉल आहे आणि मस्त नजारा देखील आहे. टेकव डोकं टेकव. अशा प्रकारे आम्ही भटकंती आलेलो आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी धबधब्याच्या मध्ये थांबलेलो आहे आणि त्याच्यामध्ये पुढं आम्ही जाणार आहोत. त्या बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया आणि शेवटचा ब्लॉग बघायला विसरू नका. ओके नाग आहे असेल व्हायरल कर त्याला. बारका साप आहे. देशी बिलाटी. जिंबकी कसं काढलंय त्यांनी. ए ऐक ना, ह्याला टॅप मारला मोबाईलला माझ्या. तर म्हणजे अशा प्रकारे आम्ही काळू वॉटरफॉल समोर आलेलो आहे आणि दिसत आहे तुम्हाला, म्हणजे इतकंही नाही नीट दिसणार तुम्हाला बिकॉज शेवटी मोबाईलची क्लॅरिटीचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर जे डोळ्याने दिसतं ते मोबाईलने नाही दिसत असं म्हणतात. तुम्हाला इथं प्रत्यक्ष येऊन हा मुमेंट तुम्हाला मनात भरावं लागेल. आणि खूप छान असा काळू वॉटरफॉल आम्हाला दिसत आहे आणि खालून इथून जाऊ. हा शशांकच्या मोबाईलमधलाच व्हिडिओ आहे. वा काय खतरनाक दिसतं. आवाज तर भयानक येत असेल, तुम्हाला येत असेल का नाही मला माहीत नाही, बट खतरनाक. जे कोणी नाही आले ट्रिपला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे खास करून.
आपण भेटूया पुढे एकदा. हॅलो बाय, भेटूया नेक्स्ट ट्रिपला. ओके बाय. तुमचं बॅग छान होता तुमच्यासोबतचं ट्रिप. हो हो नक्कीच 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 छान. बाय बाय बाय. हळू जा मला सांग. बाय 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 बाय. सावकाश जा. एक पायात चप्पल नाही म्हणून उतरलो नाही. अरे तुम्ही तिघच आहे, चौथा कुठे आहे? चौथा कुठे आहे? बाय बाय. तुम्ही चालला का? ए हळू जा रे. एक फोन कर मला. अरे तीनच आहे, चौथा कुठे आहे? हा हा तिसरा आहे का? तर मंडळी नमस्कार. ओके सांभाळून घ्या. तर नमस्कार मंडळी. आणि आजची आपली ट्रिप संपलेली आहे. मी आलोय घरी आणि थोडं सर्दी झाली आणि थोडं तब्येत डाऊन आहे माझी. आणि मंडळी तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. आणि आपले 515 फॉलोअर्स झालेत. अजून थोडं वाढतील. मला टोटली ह्या वर्षीमध्ये मला 10K सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत. तुमचा सपोर्ट हवा आहे. जास्तीत जास्त हा ब्लॉग शेअर करा. आणि गौरी गणपती पण येतील तेव्हा आपण जास्त फिरू, जास्त भटकंती करूयात. आणि माझ्यासोबत असंच सोबत राहा. आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग इथंच संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.